अगं हो, पण त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे ना, आणि ते दोघे आता एकत्र आहेत, मग त्यांना शिक्षा कशाला आता? तुम्ही जरा थांबा हो. कौशिकी बोल, तू यांना शिक्षा देतेस का मी देऊ? त्यांना शिक्षा मिळणार आहे. त्यांनी वेगळे होण्याचा एवढा मोठा निर्णय घेतलाय, त्यासाठी त्यांना शिक्षा मिळणार. पण तुम्हाला घराबाहेर काढलं जाणार नाही. तुम्हाला याच घरात एकत्र राहून एकमेकांबरोबर तुमचं नातं जपायचंय, आणि हीच तुमची शिक्षा आहे. तू माझा भाऊ आहेस केदार, आणि ही तुझी बायको. तुम्हा दोघांचाही सुखी संसार होताना बघायचा आहे मला. हा माझा स्वार्थ आहे असं समजा, किंवा या कुटुंबासाठी घेतलेला जबाबदार निर्णय समजा, पण हा माझा निर्णय आहे. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर यापुढे एवढा मोठा निर्णय घ्यायचा नाही, किंवा असा विचारही करायचा नाही. तुम्हाला दोघांना जर हे चालणार असेल, माझा निर्णय मान्य असेल, तर तारिणी आत्ताच्या आत्ता ते डिवोर्स पेपर्स फाड, स्वतःच्या हाताने फाड. ताई, आहे निर्णय मान्य? एक दिवस मी तुझं मन जिंकेन, माझा पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्या प्रेमात पडशील, आणि तेव्हा डिवोर्स पेपर स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. सॉरी केदार, याआधीही मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुला या नात्यात अडकवलंय. तू यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास, पण पुन्हा एकदा कर्तव्यासाठी मला तुला अडकवावं लागतंय. आत्ता हे पाऊल उचलण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. पण तुझी इच्छा नसेल तर हे नातं पुढे जाणार नाही. फाडून टाकते पेपर्स बॉस. सुमी म्हणाली होती ते हळूहळू पटायला लागले मला. आपली गाठ देवी जगत्तारिणीने बांधली आहे. मग ही माणसं काय, मरण आपल्याला वेगळं करायला आलं तरीही करू शकणार नाही. या आणि पुढच्या जन्मात तू फक्त माझी असेल, आणि मी फक्त तुझा.